नमस्कार, मी वैष्णवी राऊत. सामच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर आज विशेष सेगमेंट आहे न्यूज विथ इन्फ्लुएन्सर. म्हणजेच या विशेष सेगमेंटमध्ये आपण जे इन्फ्लुएन्सर्स तुम्ही सोशल मीडियावरती पाहता त्यांना आपल्या न्यूज रूममध्ये बोलवत असतो आणि त्यांच्याकडनं दिवसभरात काय घडामोडी घडत आहेत, काय बातम्या आहेत, अपडेट्स आहे, त्या सगळ्या त्यांच्याकडून जाणून घेत असतो. म्हणजे ते इन्फ्लुएन्सर आज असतात न्यूज अँकर. आणि यासाठी आज आपल्यासोबत आहे स्टुडिओमध्ये सोहम शहाणे, म्हणजे ज्याला तुम्ही आरजे सोहम म्हणून सुद्धा ओळखता. त्याच्याकडे आपण जाणारच आहोत. आरजे सोहमकडून आज आपण अँकर सोहम कसा आहे ते पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्सचे प्रस्तुत करता आहेत रामबंधू लोणचं मसाला. रामबंधू लोणचं मसाला आणा आणि मनपसंद स्वादिष्ट लोणचं बनवा. रामबंधू तयार लोणचं मसाला. रामबंधू, आपला टेस्ट पार्टनर. प्रतिसादही सकारात्मक आहे. पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा. ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल. मनसेसोबतच्या युतीवरती उद्धव ठाकरेंचं मोठं विधान. दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते. उद्धव आणि राज ठाकरेंनी एकमेकांना फोनही केले असतील. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांचं मोठं विधान. युतीबाबत कोणतंही भाष्य करू नका. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. वेळ आल्यावरती राज ठाकरेच युतीबाबत बोलणार. आणि रिझर्व्ह बँकेकडून गुड न्यूज. रेपो रेटमध्ये कपात. ईएमआय घटणार तर गृह आणि वाहन कर्ज होणार स्वस्त. लाडक्या बहिणींचे हप्ते देताना महायुती सरकारची दमछाक. आदिवासी विभागानंतर आता अनुसूचित जातींचा 410 कोटींचा निधी वळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगातल्या सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन. कटरा श्रीनगर वंदे भारत ट्रेनलाही दाखवला हिरवा कंदील. पहिल्यांदाच काश्मीरपर्यंत ट्रेन धावणार. तर साम टीव्हीचं विशेष सेगमेंट न्यूज विथ इन्फ्लुएन्सर आपण पाहतोय आणि आपल्यासोबत आहे आरजे सोहम. तर सोहम, आरजे म्हणून आपण तुला नेहमी पाहिलेलं आहे, मात्र आज तू अँकर म्हणून इथे आलेला आहेस. पहिल्यांदाच हे सगळं करतोय का? आणि आरजे सोहम हे नाव का? बट ऑब्व्हियसली मी पहिल्यांदा करतोय, त्यामुळे मी खरंच खूप एक्सायटेड सुद्धा आहे तुमच्या सगळ्यांशी बोलायला. आणि आरजे बट ऑब्व्हियसली कारण मी 6वीला असल्यापासून रेडिओमध्ये काम करायचो, सो आम्हाला आरजे म्हणून असं रेडिओवरती बोलायला लागायचं. मग त्याच नावाने लोक ओळखायला लागले. मग म्हटलं तेच नाव आपण पुढे कंटिन्यू करू. त्यामुळे आजपर्यंत आरजे सोहम असंच नाव मी मेंटेन केलं आहे. तर आरजे सोहम आज न्यूज रूममध्ये. आणि आज आपण बघणार आहोत एक अँकर सोहम. कुठलाही वेळ आपण घालवू नये आणि तुझ्याकडनं पहिली बातमी आपण वाचूया. ओव्हर टू यू. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीवर केले. त्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेत युतीच्या चर्चेला बळ मिळालं. गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार? साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे. पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा. ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही. आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. उद्धव ठाकरेंच्या सकारात्मक विधानावर मनसेने प्रतिक्रिया दिली आहे. जनतेच्या मनात काय आहे ते आम्हाला माहिती आहे, मात्र उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे असं संदीप देशपांडेने म्हटलंय. या सगळ्यावरचा जो निर्णय घ्यायचा आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. ज्या वेळेला एखादी ठोस गोष्ट होईल, त्यावेळेला ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला त्याच्यावर योग्य तो निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील. आता सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या
2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे. जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे. युतीबाबत नेते सकारात्मक आहेत म्हणून कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलंय असं संजय राऊतांनी म्हटलंय. तसंच सोशल मीडियावर जाहीर सांगून कोणी फोन करत नाही, कदाचित दोन्ही नेत्यांनी एकमेकांना फोन झालेही असतील असं सांगत युतीचे स्पष्ट संकेत दिलेत. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं आहे. आम्ही सकारात्मक आहोत, माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत, माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत. आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय? तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्याचं ना. जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही. काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील. तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात. अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तो एवढी लवकर फळं आली कशी? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता मनसे नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. कॅमेऱ्यासमोर बोलून युती होत नाही, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा, तुम्ही एक पाऊल पुढे या, राज ठाकरे 100 पाऊल पुढे येतील असा सल्ला अविनाश जाधवांनी दिलाय. जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव राजसाहेबांपुढे येणार नाही तोपर्यंत ते निर्णयापर्यंत पोचू शकत नाही. ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याचा निर्णय, योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. बाळा नांदगावकर हे राजसाहेबांच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. त्यानंतर सुभाष देसाई त्यांना भेटले. त्यावेळेला युती करावी असा राजसाहेबांचा निरोप आहे. हा निरोप घेऊन बाळा नांदगावकर गेलेले, ह्याला म्हणतात प्रस्ताव. दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे, बरोबर आहे. जर अख्खी शिवसेना अशी म्हणत असेल की आपल्याला राजसाहेबांसोबत जायला हवं, मनसेसोबत जायला हवं, तर उद्धव साहेबांकडे राजसाहेबांचा नंबर आहे. एक कॉल, एक फोन. जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडणार असतील तर तो एक कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला. मी खात्रीने सांगतो, मी राजसाहेबांना नीट ओळखतो, आम्ही सगळे नीट ओळखतो. तुम्ही एकदा एक पाऊल पुढे या, साहेब 100 पावलं पुढे येतील. कॅमेरासमोर बोलून युती होऊ शकते का? अमित ठाकरेंना त्यांच्या जन्मापासून पाहिलंय, तो गोड मुलगा आहे असं विधान संजय राऊतांनी केलंय. जसं आमचा आदित्य आहे तसं अमित आहे, त्याची विधाने देखील फार गोड आहेत, त्यांच्या भावनेचं काका म्हणून स्वागत करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच राज ठाकरेंचं घर आमच्यासाठी कॅफे नाही तर दुसरं घरच आहे असंही संजय राऊत म्हणालेत. अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेलं आहे, गोड मुलगा आहे. जसं आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहेत. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत. आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय? मग होईल ना. मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन. आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना. ठाकरे बंधूंच्या युतीवर पहिल्यांदाच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे नव्या पिढीचा युतीसाठी ग्रीन सिग्नल असताना घोडं नेमकं अडलंय कुठं असा प्रश्न विचारला जातोय. पाहूयात याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट. ज्युनियर ठाकरेंचा युतीसाठी ग्रीन सिग्नल. ठाकरे बंधूंच्या युतीवर मौन का? ठाकरे बंधूंची सकारात्मक चर्चा कधी? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेला आता वेग आलाय. 7 प्रतिसादानंतर सुरू झालेली युतीची चर्चा मध्यंतरी थंडावली होती. मात्र आता शिवसेना मनसे युतीला ठाकरेंच्या नव्या पिढीचाही ग्रीन सिग्नल असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे आता तरी ठाकरे बंधू ज्युनियर ठाकरेंच्या मध्यस्थीनं एकत्र येतील का असा प्रश्न विचारला जातो. मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात.
त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर येऊन काही होणार नाही. आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही. मग ते दोन भाऊ आहेत ते बोलतील नाही. एकीकडे युतीच्या चर्चा सुरू असताना डोंबिवलीतील पलावा पुलाच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं होतं. तो युतीचा भाग होता असं म्हणत आदित्य ठाकरेंनी युतीच्या चर्चेंना आधीच ग्रीन सिग्नल देऊन टाकलाय. मग पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी ह्या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. दरम्यान राज्याच्या हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत असं म्हणत राऊतांनी युतीसाठी ठाकरे सेना तयार असल्याचं स्पष्ट केलं. आमचे नेते एका सुरात बोलतात. आमचे पक्षप्रमुख किंवा माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत. याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. त्यांचे नेते कोण मला माहीत नाही. भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडलेली आहे आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला, एवढंच मला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काही समजून घ्यायचं आहे ते या दोन नेत्यांकडूनच रितसर कळवण्यात येते की असा निरोपी. ठाकरे सेना युतीसाठी सकारात्मक असल्याचं बोललं जाते. त्यात आदित्य आणि अमित ठाकरेंनी युतीला ग्रीन सिग्नल दिलाय. मात्र नव्या पिढीचे हे दोन्ही ठाकरे युतीसाठी सकारात्मक असताना ठाकरे बंधूंनी युतीवर अद्याप मौन का बाळगलंय? पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं युतीच्या चर्चेला उधाण आणून दोन्ही ठाकरे राजकीय अस्तित्वाची चाचपणी करतायत का? पालिका निवडणुकीत एकत्र येण्यासाठी ठाकरे बंधू कोणती नवी रणनीती आखतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान एक महत्त्वाची बातमी. सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे यांच्यातील वाद उफाळलाय. या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बडगुजर यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये 3 कुत्रे आणि खाली मराठीत 2 टॉमी आणि 1 ममी असा उल्लेख करण्यात आला. दरम्यान भाजप आमदार सीमा हिरे यांना उद्देशून पोस्ट केल्याचा आरोप करत बडगुजर यांच्या 3 समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर एकंदरीतच बघतोय मोठी बातमी आपण आता सध्या बघतोय. सुधाकर बडगुजर जे ठाकरे सेनेत नाराज होते, आता ते जे आहे त्यांना भाजप प्रवेश होणार असं कळतंय. मात्र अशातच आता सीमा हिरे आणि बडगुजर यांच्यात वाद उफाळला आहे. खरं तर चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं होतं की सीमा हिरे या ज्या नाराज आहेत किंवा त्यांना जे काही आक्षेप आहेत ते लवकरच दूर होतील. मात्र असं काही होताना दिसत नाही. आपण पाहतोय की बडगुजर आणि हिरेंमध्ये वाद उफाळत चाललेला आहे आणि आता त्या संदर्भात ट्विटही करण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची दमछाक होताना दिसते. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आल्याची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांचा 410 कोटींचा निधी वळवण्यात आलाय. त्यामुळे यावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागांच्या 1827 कोटी 70 लाख कोटींचा निधी महिला आणि बाल विकास विभागाकडे वळवण्यात आलाय. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाच्या 410.30 कोटींचा निधी वळवण्यात यावर सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी बोलण्यास नकार दिलाय. हात जोडून ते पुढे निघाले. याआधी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शिंदे गटांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार होती. तुम्ही काल विरोध करताय, आता बोलत नाही. विभागाचा पैसा वळवला का? बातमी तुम्हाला धडकी भरवणारी आहे. देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 5,000वर पोहोचली. देशात आता 5,364 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात 548 सक्रिय रुग्ण आहेत. केरळमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
तर सोहम आत्ताच तुझी बातमी वाचली त्यावरून आपल्याला कळत आहे की कोरोना पुन्हा पुढे येतोय, म्हणजे 5 वर्षानंतर पुन्हा त्याचं कमबॅक होत आहे. यावरून काही जणांच्या अनेक आठवणी असतात, त्या ताज्या होत असतात. तू तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्यावेळी सगळ्यात जास्त काम म्हणू किंवा त्यावेळी एक फटका बसला होता तो सोशल मीडियाच्या यांना. तेव्हाच उभरती सुद्धा जी आहे ती सोशल मीडियालाच मिळाली होती. तुझे तेव्हाचे काही किस्से आहेत का तेव्हाच्या कोरोनाचे, ते तुला सांगायला आवडतील आपल्या प्रेक्षकांना? मला असं वाटतं की कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्ती भीती जी सगळ्या क्रिएटर्सला अशी होती, आम्हाला रोज मेसेजेस यायचे की आम्हाला इथे मदतीची गरज आहे, तिथे मदतीची गरज आहे. आणि पहिल्यांदा असे क्रिएटर म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की फार काहीतरी मोठे असतात, पण आम्ही तुमच्यासारखी सामान्य माणसंच आहोत यार. त्यामुळे सगळ्यात पहिले तर सगळ्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठे तळमळ होती की आपण काहीच करू शकत नाही, आपण किती हतबल आहोत. आणि मला असं वाटतं एक पॉझिटिव्ह साईड कोविड नंतर अशी कळली ना की लोक एकत्र यायला शिकली, लोकांना सामाजिक भान वाढलं. कोविड नंतर पण आता प्रत्येकाच्या घरामध्ये नातेवाईकांमध्ये काही ना काहीतरी चालू असतं. आम्ही आमच्या नातेवाईकांशी जेव्हा बोलायला लागलो तेव्हा ते सगळे जुने वाद सगळेच विसरले होते असं मला वाटतं. तर कोविडने एक त्यातनं आपण जी पॉझिटिव्ह गोष्ट अशी घेऊ शकतो ती म्हणजे एकत्र येण्याची आणि मिळून लढण्याची एखाद्या समस्येविरुद्ध. आणि मला असं वाटतं की जसं आपण बघितलं की आता पुन्हा एकदा 5,000च्या वर रुग्णांची संख्या गेली आहे, तर तसंही आपण समाजामध्ये एक मास्क घालून वावरतो असं लोक म्हणतात. पण आता खरा पुन्हा एकदा मास्क घालायची मला अशी गरज आहे ही ऑनेस्टली वाटतंय. नक्कीच खूप चांगला त्याने मेसेज दिलाय की मास्क घाला आणि आपण जी सतर्कता बाळगू त्यावरच आपलं आरोग्य जे आहे ते अवलंबून आहे. तर नक्कीच हा तुझा महत्त्वाचं जे आवाहन तू केलेलं आहे आपले प्रेक्षक ते लक्षात ठेवतील. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात. राज्यात मे महिन्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर जूनच्या सुरुवातीपासूनच ओसरलाय. ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडत असल्या तरी उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली आहे. राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे. मान्सूनची आठवड्याभरापासूनच एकच जागी रेंगाळलाय. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूननं पुढं चाल केली नाही. अरबी समुद्रातून 26 मे पासून तर बंगालच्या उपसागरातून 29 मे पासून मान्सून पुढे सरकला आहे. मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, पुरी आणि पूर्व भारतातील बाळूरघाट पर्यंतचा मान्सून सीमा कालपर्यंत कायम होती. मान्सून अद्यापही कमजोर असल्याचं पुढील वाटचालीस वाट पाहावी लागणार आहे. नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी. मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणात नव्याने पाण्याची आवक वाढली. धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. धरणात 2509 दशलक्ष घनफूट पाणी साठा झाला असून मागील वर्षाच्या तुलनेत 19% अधिक पाणी साठा झाला आहे. जूनच्या सुरुवातीलाच गंगापूर धरण 44% भरलंय. तर तू नाशिकचा आहे आणि नाशिकच्याच पावसासंदर्भातली पाणीसाठ्यासंदर्भातली बातमी आत्ताच तू वाचली. तुला काय वाटतं, नाशिक आता गंगापूर धरण भरलेलं आहे, पाणीसाठा जास्त सांगितला गेला आहे, मात्र असं होतं काय की नाशिककर म्हणून तुला काय वाटतं किती दिवसांनी तुम्हाला पाणी पुरवठा होतो किंवा नंतर हे जे कमी झाल्यावर तिचा फटका कसा बसतो? सुदैवाने नाशिकला तसा पाऊस जो आहे ना हा भरपूर होतो, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई जी आहे ही आतापर्यंत ॲटलिस्ट मी आता 25 वर्ष झाले नाशिकला असतो त्यामुळे मला तरी बघण्यात नाही आली. मात्र कधी कधी सकाळी येतं संध्याकाळी येत नाही असल्याच्या रेग्युलर गोष्टी मला असं वाटतं प्रत्येक शहरामध्ये पाणी टंचाई झाली का होतच असतात. पण यावेळी चांगली अशी गोष्ट आहे की आम्ही नाशिककरांना खूप फिरायला जातो. तिथे छान बॅकवॉटर्स केलं आहे, त्याच्यानंतर तिथे MTDCचा वॉटरचा एक पार्क आहे, त्यामुळे पाणी भरल्यानंतर धरण आमचं खूप सुंदर दिसतं. आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा सगळेजण रामकुंडावर जातील, त्या वाहत्या नदीमध्ये पाय सोडून बसतील, त्यामुळे खरंच आनंदाची बातमी आहे. एकंदरीतच आता सिंहस्थ कुंभमेळा सुद्धा नाशिकमध्ये होणार आहे, पुढच्या वर्षी तो होणार आहे, त्याची कशी तयारी आहे आणि त्याबद्दल तुम्ही नाशिककर म्हणून कसं एक्साइटेड आहात? मला असं वाटतं की तो एक खूप मोठा सण आहे आमच्यासाठी जो 12 वर्षांनी होतो. सुदैवाने मागच्या वेळेस जेव्हा 2015 मध्ये झाला ना तेव्हा रेडिओसाठी मी कुंभमेळा कव्हर करायला गेलो होतो, त्यामुळे खूप वेगवेगळ्या लोकांशी मला बोलता आलं, खूप वेगवेगळ्या देशातल्या लोकांशी मला बोलता आलं, पंथांच्या लोकांशी बोलता आलं. त्यामुळे मला असं वाटतं की नाशिकसाठी तो खूप मोठा आणि महत्त्वाचा सोहळा आहे. आणि पुन्हा एकदा आता 26-27 साली जेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा होईल तेव्हा होपफुली मागच्या वेळेस जशी डेव्हलपमेंट झाली तशी याही वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाशिककरांना बघायला मिळेल अशी इच्छा आहे.